वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात आज जाहीर सभा पार पडणार आहे आणि या जाहीर सभेची तयारी पूर्णत्वास आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातल्या SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावरती ही आज संध्याकाळच्या सुमारास जाहीर सभा पार पडणार आहे। आपण पाहू शकतो सत्ता परिवर्तन महासभा अशा पद्धतीचं नाव या जाहीर सभेला देण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या संपूर्ण जाहीर सभेची तयारी या ठिकाणी पार पडलेली आहे। संध्याकाळी साधारणतः 5:30च्या सुमारास ही जाहीर सभा पार पडणार आहे। मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही जाहीर सभा असल्यामुळे आज प्रकाश आंबेडकर नेमकं काय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। कारण एकीकडे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा तर दुसरीकडे आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात मुंबईत बैठक पार पडते। आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार नाहीयेत, कारण आज पुण्यातली नियोजित जाहीर सभा असल्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। मात्र उद्या जी महाविकास आघाडीची बैठक असणार आहे त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। आणि एकूणच या जागा वाटपावरती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकर आजच्या सभेच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि ज्या पद्धतीने या वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत, काय आजची सभा तयारी पूर्णत्वास आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर नेमकं काय भाष्य करतील, काय वाटतं या सगळ्याच्यावरती? गेल्या 1 महिन्यापासून या सत्ता परिवर्तन महासभेच्या सभेचं आयोजन हे पुणे शहराच्या वतीने होत आहे। आता जवळपास तयारी पूर्णतः आलेली असून या ठिकाणी जवळपास 1 लाख खुर्च्या आतापर्यंत या ठिकाणी काही खुर्च्या 70,000पेक्षा जास्त खुर्च्या लावून झालेल्या 30,000 खुर्च्या आता लागतील। आणि आजच्या या सत्ता परिवर्तन महासभेमध्ये 1 लाखांपेक्षा जास्तचा जनसमुदाय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी येईल अशी आम्हाला खात्री आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं हे अत्यंत गरजेचं असून भारतीय जनता पार्टी आणि RSSला हरवण्यासाठी एकमेव बाळासाहेब आंबेडकर हे रणांगणात ठामपणे उभे आहेत असं आमचं मत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीची बैठक आज पार पडते आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश यापूर्वीच झालेला आहे। आज बैठकीला प्रकाश आंबेडकर मात्र त्या ठिकाणी उपस्थित नसणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये अधिकृतरित्या वंचितचा समावेश झालेला आहे असं वरिष्ठांकडून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर असतील यांच्या वतीने कुठेही जाहीर करण्यात आलेलं नाहीये। निश्चितपणाने त्या ठिकाणी चर्चा बैठका चालू आहेत, परंतु त्यामध्ये किमान समान कार्यक्रमावरती त्या ठिकाणी मसुदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे। मराठा आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल किंवा शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाचा प्रश्न असेल, 3 काळ्या कायद्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी भूमिका असतील, असा किमान समान कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवून घेऊन मगच त्यामध्ये अधिकृतरित्या समाविष्ट होईल अशा पद्धतीची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने यापूर्वीच घेण्यात आलेली आहे। निश्चितच तर ज्या पद्धतीने या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे, साधारणतः 1 लाखांपेक्षा जास्त लोक सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आजच्या सभेत नेमकं काय प्रकाश आंबेडकर बोलणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।